मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टोरेज बॉक्स आणि तुम्ही याला साडी कवर पण म्हणू शकता। आणि साडी कवरचे तर वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला दाखवलेले आहेत। आणि आजची जी पद्धत आहे ना, ती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी स्टोरेज बॅग कशी शिवायची ना ते दाखवलेलं आहे। तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा पण व्हिडिओ आहे तो युजफुल ठरणार आहे, आवडणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा, इथे मी सर्वात खाली अस्तरसाठी एक कपडा ठेवलाय, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून यावरती तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतली आहे। आता क्विल्ट करून याचं ना रेडी माप सांगते तुम्हाला मी। तर बघा, 46 इंचाची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे 20 इंच, 20 बाय 46 इंच। आता इकडनं आपल्याला 7 इंचावरती एक मार्क करून घ्यायचे। तर 7 इंचावरती मी इथून तिथून मार्किंग आहे ती करून घेत आहे। इथे आपल्याला झिप अटॅच करायची आहे, त्यासाठी एक सरळ लाईन ड्रॉ करून घेऊ, म्हणजे आपली वाकडी तिकडी कटिंग होणार नाही। जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे। आणि जेवढी लांबी आहे ना त्यापेक्षा आपल्याला 1-2 इंच झिप वाढव घ्यायची। तर 46 इंचापेक्षा मी थोडीशी वाढव झिप घेतली आणि ती आपल्याला या पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे। ठीक आहे, बघा दोन्ही कडेला 1-1 इंच झिप वाढव ठेवली, रनर वावतानी ती आपल्याला उपयोगी पडते त्यासाठी। तर अशा प्रकारे झिप स्टिच केली। आता यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे। आणि दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर झिपच्या कडेला जो दुसरा कट केलेला पार्ट होता ना तो आपल्याला ठेवून स्टिच करून घ्यायचे। खूप सोपं आहे मैत्रिणींनो, हे स्टोरेज बॅग शिवणं काहीच अवघड नाही। तुम्ही पहिल्यांदा जरी ट्राय केलं ना तरी तुम्हाला जमून जाईल, इतकं सोपं आहे। आता इकडनं पण आपण या झिपवरती दाबटीप देऊन घेऊया आणि एकदम फिनिशिंग सहित आपली झिप आहे ती लागल्या जाते। आणि सरळ सरळ कापडावरती झिप लावायला काहीच अवघड नाही, राऊंड वगैरे आला तरच झिप लावायला अडचण येते। ठीक आहे, या पद्धतीने झिप स्टिच झाली। आता 2 रनर मी इथे वाहून घेत आहे, एक या साईडने आणि एक त्या साईडने। जितक्या नंबरची तुम्ही झिप घेता तितक्याच नंबरचं तुम्हाला रनर पण पाहिजे असतं। तर मी 5 नंबरची झिप आणि 5 नंबरचं रनर आहे ते यूज करत असते। ठीक आहे, तर या पद्धतीने 2 रनर वाहून झाले। आता अजून एक आपल्याला क्विल्टेड पीस लागणार आहे, तर मी आधीच क्विल्ट करून ठेवला आहे। तर याची रुंदी आहे बघा 11 इंच आणि लांबी 20 इंच आहे, जी की आपल्या ह्या बाजूची जेवढी आहे ना तेवढीच लांबी घ्यायची, फक्त रुंदी आपण 11 इंच घेतलेली आहे। आणि हा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे। आणि सोबतच आपल्याला इथे एक नॉनवनची अस्तरची पट्टी आहे ती ठेवून पायपिंग करून घ्यायची। नॉनवनचे कुठल्याही प्रकारचे धागे निघत नाही, त्यामुळे हे बॅगला ऑर्डरच्या बॅगला अस्तरसाठी लावायला खूप चांगलं आहे। आणि तुम्हाला घ्यायचं असेल माझ्याकडून हे नॉनवन तर ऑफर चालू आहे, तर तुम्ही नक्की घेऊ शकता। 9356069506 ह्या आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही नॉनवन पाहिजे असं जरी मला मेसेज केला तरी तुम्हाला उत्तर मिळून जाईल। ठीक आहे, आता दुसऱ्या साईडने बघा आपल्याला हा पार्ट अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे। आणि इकडनं पण आपल्याला सोबतच नॉनवनची पट्टी ठेवून पायपिंग करून घ्यायची, म्हणजे याचे कापडाचे थ्रेड वगैरे आहेत ते पण कवर होते। आणि आपलं हे जे नॉनवनचं कापड आहे ना ते खूप म्हणजे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता माझ्याकडून। तुम्ही उलन रंगोली बनवत असाल तर त्यासाठी बॉटमच्या बेसला अस्तरसाठी म्हणून पण वापरू शकता आणि बॅगसाठी पण वापरू शकता अस्तरसाठी। तर या पद्धतीने आपण इकडचा पण पार्ट आहे तो स्टिच करून घेतला। आता यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। आणि तुम्हाला वाटत असेल इकडनं दाबटीप द्यायला अवघड वाटते, पण अजिबात नाही, कारण की कपडा खूप मोठा आहे त्यामुळे दाबटीप द्यायला अडचण येत नाही। ठीक आहे, तर या पद्धतीने दाबटीप देऊन झाली। थोडंसं एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट केला। आता जो आपण 11 इंच रुंदीचा पार्ट जोडला ना त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे। तर हा सेंटर तुम्ही हा कपडा जोडण्याच्या आधी पण काढला असता तरी चालला असता, किंवा नंतर पण असाच माझ्यासारखा शिवून झाल्यावर काढला तरी पण चालतोय। तर बरोबर मी ते सेंटरला अशा पद्धतीने फोल्ड केला आणि इथे कैचीने कट देऊन घेत आहे। ठीक आहे, इकडनं पण एक्स्ट्रा कपडा कट केला। आता हा जो उरलेला कपडा आहे ना त्याचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे, तर तो पण आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आणि इथे एक सेंटरला कट देऊन घ्यायचा। इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने सेंटरचा मार्क करून घ्यायचा। तर मी इथे कट करून घेतलेला आहे। आता हे सेंटरला सेंटर आहेत ते आपल्याला मॅच करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने। तर इथे कट दिसत आहे मला व्हिडिओमध्ये, तुम्हाला म्हणजे मार्क करून दाखवत आहे मी। तर बघा सेंटरला सेंटर मॅच केले आणि इथे एक टाचणी लावून घेतली। इकडनं पण हा सेंटर आणि खालचा सेंटर मॅच करायचा आणि इथे आपल्याला एक टाचणी लावून घ्यायची। आणि सेंटर मार्क करणं गरजेचं आहे मैत्रिणींनो, म्हणजे बॅग आपली व्यवस्थित स्टिच होते। आता दोन्ही कडा आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत बघा, तुम्हाला मी इकडच्या साईडने पण दाखवलं। ठीक आहे, तर या पद्धतीने आपली
ह्या ज्या कडा आहेत त्या पण स्टिच करून झालेल्या आहेत. आता कॉर्नरवरती आपल्याला आहे ना 4 कॉर्नर आहेत त्याचे कट करून घ्यायचे आहेत. तर शिलाई जिथून मारली ना त्याच्या पुढे आपल्याला मार्किंग करायची. तर शिलाईच्या पुढे आपण इथे 5 इंचावरती एक मार्क करत आहोत आणि फोल्ड बाजूच्या बाजूने पण 5 इंचावरती मार्क करूया. म्हणजे 5 बाय 5 इंचाचा आपल्याला हे कॉर्नर आहेत ते कट करून घ्यायचे आहे. तर तुम्ही हा कट केलेला कॉर्नरच राहिलेल्या 3 बाजूवरती अशा पद्धतीने ठेवून मार्क करून कट करू शकता किंवा इंच टेपने पण मार्किंग केली तरी चालते. जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे. आता जशी मार्किंग केली तसेच हे 4ही कॉर्नर आहेत ते आपण कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे 4ही कॉर्नर अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचे आहेत. तर चला मी तुम्हाला लगेचच स्टिच पण करून दाखवते. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण छोटा मोठा बॅगचा घरातून स्मॉल बिझनेस चालू करत असाल तर त्यासाठी तुम्हाला नॉन अस्तरसाठी वापरणं गरजेचं आहे. कारण की बॅगीचा जो शेप आहे तो अगदी कडक येतो. त्यामुळे तुम्ही पाहिजे असेल तर मला 9356069506 हे आपल्या व्हॉट्सअप मेसेजवरती डायरेक्ट व्हॉट्सअप करून तुम्ही माझ्याकडून मागवून घेऊ शकता आणि अगदी रिजनेबल प्राईजमध्ये मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करत आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हे 4ही कॉर्नर आहेत ते स्टिच करून घेत आहोत बघा. आणि स्टार्टिंगला आणि एंडिंगला खूप सारी म्हणजे लॉकची टिप देऊन घेत आहे. अशा प्रकारे मैत्रिणींनो 4ही कॉर्नर आहेत ते आपण स्टिच करून घेतलेले आहेत. त्यावरती मी डबल टिप आपण देऊन घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला ही झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे. आणि बघा किती साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बिग साईजचं स्टोरेज बॅग म्हणा किंवा साडी कवर किंवा तुम्ही याच्यामध्ये तुमचे कोणतेही कपडे ठेवण्यासाठी या ऑर्गनायझरचा वापर आहे तो करू शकता. आता मी तुम्हाला याच्यामध्ये ना काही साड्या ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया यावी की किती मोठे साईजचे आपले ऑर्गनायझर आहे ते तयार झाले. याची ओपनिंग पण बघा किती वाईड ओपनिंग आहे. पूर्ण कडेपर्यंत झिप आहे ती ओपन होते. आता इथं जे आपण हे कॉर्नर स्टिच केले आहे ना ह्याच्यावरती आपल्याला अशी दाबटीप देऊन घ्यावी लागणार आहे बघा. या कॉर्नरवरती हे जे कॉर्नर दिसत आहेत तुम्हाला हे स्टिच केलेले ह्यावरती आपल्याला अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे वरच्या साईडला. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो याच्या टॉपच्या पार्टला होता ना हा कडेचा पार्ट आपण स्टिच केला त्यावरती मी दाबटीप दिली आणि एक आडवी पण एक दाबटीप आहे ती देऊन घेतलेली आहे फिनिशिंगची. म्हणजे व्यवस्थित अशी आपली प्रॉपर फिनिशिंगमध्ये कवर स्टिच झाले. आता मी तुम्हाला याच्यामध्ये ना काही साड्या ठेवून दाखवते. असं काही नाही की तुम्ही याच्यामध्ये साड्याच ठेवा. तुम्ही तुमचे कोणतेही कपडे स्टोअर करण्यासाठी या बॅगीचा ॲज अ स्टोरेज बॅग म्हणून वापर करू शकता. आणि बघा मी ते डबल साड्यांच्या लेअर आहेत त्या ठेवून घेत आहे कारण की साईज खूप मोठी आहे आपल्या या स्टोरेज बॅगची. त्यामुळे तर मी किती साड्या ठेवल्या ते तुम्ही काउंट पण करू शकता. आणि तुमचे हेवी साड्या असू द्या किंवा अशा तर हे बघा किती हेवी साडी बॉर्डरवाली ती पण तुम्ही ठेवू शकता. म्हणजे पातळ असो किंवा हेवी असो तरी तुमच्या ह्याच्यामध्ये माझ्या तरी 10 साड्या बसल्या. तुमच्या जास्तच जर ब्रायडल असतील तर 8 तरी साड्या आरामात बसतील पण 10 साड्या बसतातच. तर या पद्धतीने आपण ही झिप आहे ती क्लोज करून घेतलेली आहे. आणि मी याला हँडल नाही लावले. तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता. आणि या पद्धतीने आपलं हे साडी कवर आहे ते तयार झाले आहे. आता तुम्हाला कडेकडेला जर हँडल बनवायचे असेल तर तुम्ही हँडल पण अटॅच करू शकता किंवा पुढून पण हँडल करू शकता. पण मी काय हँडल वगैरे केलेलं नाही. बिना हँडलचंच आपण हे बनवलेलं आहे. हँडल बनवायचं असेल तर खूप सिंपल आहे. हे ओपन करायचं आणि इथे 10 इंचाचं हँडल आहे ते दोन्ही कडेला तुम्ही अटॅच करून घेऊ शकता. तर मैत्रिणींनो कसं वाटलं तुम्हाला हे साडी कवर किंवा स्टोरेज बॅग ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. ही आहे आपली बॉटमची साईड, ही आहे बॅक साईड ही आणि फ्रंट साईड. तर बघा 17.5 ते 18 इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे 13 इंच आणि उंची आहे 7 इंचाची उंची आहे. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि मी हँडल नाही लावले, तुम्ही लावू शकता दोन्ही कडेला पकडण्यासाठी. ठीक आहे.